हाय हॅलो, मी रुपाली गायकवाड आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आणि आज मी गेली होती लासूर गावला, म्हणजेच दाक्षिणी मातेच्या दर्शनासाठी. आणि गाईज, दरवर्षी इथे उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये खूप मोठी जत्रा भरत असते आणि खूप लोक इथे लांबून लांबून प्रवास करत दाक्षिणी मातेच्या दर्शनासाठी, जत्रेसाठी इथे येतात. सो गाईज, आमचा श्रेयांश बेबी सारखा फोनमध्ये बघत होता की माऊ काय करते, तर तो सारखा कॅमेरामध्ये बघत होता. खूप क्यूट आहे तो. तर गाईज, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही खूप लहान असल्यापासून या जत्रेला येत असतो. तुम्ही बघू शकता, खूप मोठे मोठे पाहुणे वगैरे आलेले होते. सर्व फॅमिलीसोबत येत असतो. पण नेमकं माझे मम्मी पप्पा, भाऊ आणि वहिनी, त्यांचं बाळ छोटं असल्या कारणामुळं ते येऊ शकले नाही. तर आम्ही चौघेजण, दीदी, जिजू, भाऊ आणि मी, आम्ही चौघेजण जत्रेसाठी आलो होतो. सो गाईज, तुम्ही बघू शकता, खूप मोठे मोठे पाळणे वगैरे आलेले होते. आणि त्यानंतर आम्ही तिथे उतरलो, गाडी पार्किंगला लावली. आणि तुम्ही बघू शकता, बापरे किती मोठा पाळणा आहे. खूप छान छान असं पाळणे आलेले होते तिथे. सो आम्ही तिथे उतरलो, गाडी वगैरे पार्किंगला लावली आणि मंदिराकडे जायला निघालो. गाईस, मला पाळण्यामध्ये बसायला खूप आवडतं, पण यापैकी कुणालाही पाळण्यामध्ये बसायला आवडत नाही म्हणजे त्यांना खूप भीती वाटते. तर ते कुणीही बसणार नव्हतं. सो मीही नाही बसले आणि आम्ही मग मंदिराकडे जायला निघालो. तर तुम्ही बघू शकता, ते जे मंदिर दिसतं आहे ते आहे दाक्षिणी मातेचं मंदिर. तर तिथे आम्हाला जायचं होतं. सो आम्ही चालत चालत तिथपर्यंत गेलो आणि खूप गर्दी होती. आणि आमच्या श्रेयांश बेबीला खूप मज्जा येत होती हे सगळं बघून. तुम्ही बघू शकता, वाव, खूप छान दिसते. सर्व खूप छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर. आणि तुम्ही बघू शकता, लहान मुलांसाठी सुद्धा हे खूप छान असं पाळणे वगैरे आलेले होते. तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पूजेसाठी ताट वगैरे घेऊन तिथे दर्शनासाठी गेलो. तुम्ही बघू शकता, खूप सारी गर्दी होती आणि लाईनीत उभं राहावं लागलं होतं तिथे. आणि दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं. तिथे दर्शन वगैरे करून आम्ही तिथून बाहेर पडलो. आणि त्यानंतर दर्शन करून बाहेर पडल्यानंतर आम्ही शॉपिंगमध्ये इतकं बिझी होतो की व्हिडिओ वगैरे केलाच नाही. त्यानंतर तिथून आवरल्यानंतर खूप उशीर झाला होता, कारण भाऊ आणि वहिनी, मम्मी पप्पा हे सगळे आम्हाला हॉटेलला जॉईन झाले होते, कारण तेही तिकडे जेवायला येणार होते. सो आम्ही, तुम्ही बघू शकता, खूप छान हॉटेल आहे. तर त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून, खूप उशीर झाल्यामुळं, कारण आमच्यासोबत छोटं बाळ होतं, त्यामुळे लवकर जेवण आवरून आम्ही परत घरी जायला निघालो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.